मुंबईतील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी युती, निवडणूक तयारी आणि पक्षनिष्ठा या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली। उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील इच्छुक उमेदवार, तिकीट वाटप आणि निष्ठेची कसोटी यावर भाष्य केलंय। 31 तारखेनंतर पक्षात नेमकी काय स्थिती राहते यावर त्यांनी आपली भूमिका मांडली। युतीच्या राजकारणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच पक्षातील नाराजी, फोडाफोडीचे प्रकार आणि शिवसैनिकांनी एकजुटीने उभं राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत हालचाली, निष्ठेची कसोटी आणि युतीच्या राजकारणावर पुढील काही दिवस मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यांच्यामुळे तर मराठी टिकली आणि आजोबा होते म्हणून त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळालं। संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्राने मिळवली, त्याच्यात माझे आजोबा सहभागी होते। त्याच्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राकडे राहिली पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला दिली। आता त्या शिवसेनेची धुरा मी तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी पुढे नेतोय। आणि एक विचार करा, एखाद्याला उमेदवारी नाही दिली तर तो जाऊ शकतो भाजपात, पण तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतात? मला वाटत असेल, मला नाही का वाटत कोणाला तिकीट द्यावं, कोणती जागा मला पाहिजे, पण सगळ्या गोष्टी जर पक्षप्रमुखाच्या मनासारख्या होत नाहीत आणि त्या नाही झाल्या तर पक्षप्रमुख भाजपात जाऊ शकतो का? आज कोणाविरुद्ध आपण लढतो आहोत ते पहिल्या लक्षात घ्या, ते पहिल्या लक्षात घ्या। आणि त्यावेळेला जी तुम्हाला इतिहास सांगत होतो की मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं। 107 हे रेकॉर्डवरती आहे। पण त्यावेळेला एकदा मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी, ताया झिंकीन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले, ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया। त्याच्यात त्यांनी म्हटलं, लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 रेत त्यांच्या समोर पडली होती, त्यांची रेकॉर्डच नाही। एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे आणि तीच मुंबई म्हणून मी तुम्हाला म्हटलं, शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही, म्हणून त्यांनी शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। हे पाप आपल्या हात नव्हता कामा नये। आणि एवढी तुम्हाला फक्त विनंती करायला आलो, तुम्ही तुमच्यातला जोश हा आहे, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे। जल्लोष आणि मी आता इथून जाणारे घरी, आता घरीच जातो, दुसरीकडे काय जात नाही। आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार। ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखीन तिथले आमदार असतील, खासदार असतील, आणखीन कोणाची माहिती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करेन। मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही। तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल। भगवा झेंडा होता पाप माझ्या शिवसैनिकाच्या हात नव्हता का? मी तुम्हाला भगव्या झेंड्याची शपथ मी तुम्हाला घालतोय, ही भगव्या झेंड्याची शपथ आहे। केवळ मीच नव्हे, आजपर्यंत केवळ मीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगव्या झेंड्याने अनेक कृती पाहिल्यात, अनेक वार त्याच्यावरती त्याच्याच माणसाने केलेले पाहिलेले आहेत, तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फडकत राहिलेला आहे, तेच देत राहिलेला आहे। मानवी कदाचित इच्छा असेल। भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आचारसंहिता भंगाच्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झालाय। आचारसंहिता काळात सार्वजनिक रस्ता तयार करण्याचं काम सुरू असल्याच्या तक्रारीनंतर
निवडणूक प्रशासनाने कार्यवाही केली। माडा कॉलनी परिसरात रात्रीच्या सुमारास खडी टाकून रस्ता बनवण्याचं काम सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर भरारी पथकाने घटनास्थळी भेट दिली। चौकशीत हे काम माजी महापौर विलास पाटील आणि त्यांचा मुलगा मयुरेश पाटील यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचं समोर आलं। तात्काळ काम थांबवण्यात आलंय। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात विलास पाटील, मयूर पाटील यांच्यासह इरफान हबीब अन्सारी, जहिरुद्दीन जमीर अन्सारी आणि अब्दुल रजाक बेग अशा 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लोकप्रतिनिधी अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक काळात भिवंडीत दाखल झालेला हा पहिला गुन्हा असून पुढील काळात निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। ठाणे आणि शिवसेना यांचं एक वेगळं ऐतिहासिक नातं असून शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हेच ब्रीदवाक्य असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय। ठाण्यात लावलेल्या नमो भारत, नमो ठाणे बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो अथवा उल्लेख नसल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी असल्याचं विचारे यांनी म्हणाले। बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि शताब्दी महोत्सव सुरू असताना हा मुद्दा ठळक होत असल्याचे त्यांनी सांगितले। पाणी पुरवठा, घोडबंदर रोड, डम्पिंग ग्राउंड आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ठाण्याच्या अपेक्षित विकास झालेला नाही असा आरोप करत नमो ब्रँडपेक्षा ठाकरे ब्रँड चालेल असा ठाम दावा त्यांनी केलाय। आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार असून जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मला वाटतं मगाशीच आपल्याला सांगितलं की विद्यमान आमदार आदरणीय संजय केळकर साहेब असतील किंवा इतर सुद्धा असतील, या महानगरपालिका विधानसभेमध्ये त्यांनी या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात कित्येक वेळेला आवाज उठवला होता, परंतु काही झालेलं नाही। या सरकारने यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला वाटतं जनतेने जागृत होऊन आपलं स्वतःचं जे मौल्यवान असं मत आहे या लोकशाहीच्या मार्गाने मला वाटतं ते द्यावं अशी मी विनंती करत आहे। जागा वाटपाचं मला वाटतं जवळजवळ आमचं पूर्ण झालेलं आहे। हे उद्या पर्यंत मला वाटतं सर्व आपल्या प्रसार माध्यमांना सुद्धा दिलं जाईल। कुठल्याही प्रकारची अडचण नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल, मला वाटतं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर वार्ड क्रमांक 2 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर येथील गावदेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलंय आणि पूजा केली। यावेळी स्थानिक आमदार मनीषा चौधरी उपस्थित होत्या। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर दहिसर परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज भारतीय जनता पार्टीतर्फे 2 नंबर वॉर्डमधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि त्या निमित्ताने मनीषा ताई पण आमच्या आमदार त्या पण उपस्थित होत्या। त्यांच्या हस्तेच आज फॉर्म भरण्यात गेलेला आहे। काय मुद्दा असणार आहे तुमच्या समोर वाटा आणि काँग्रेसचे उमेदवार कोण असणार आहे, लढा तुमच्या कोणासोबत? आमचा फक्त मुद्दा एकच असणार की विकास कामं जी केलेली आहेत आणि अजून करणार आहोत तोच मुद्दा असणार आहे। बाकी ज्यांना फॉर्म भरायचे जे उभे असणार आहेत त्यांच्यावरती आम्हाला काही प्रतिक्रिया नाही। मुंबईतले पहिले उमेदवार म्हणून तुम्हाला निवडलेला आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा उमेदवार हे फॉर्म दिलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी खूप धन्यवाद देते की पहिला फॉर्म हा मला दिलेला आहे आणि मी त्याचं खरंच एक सोनं करून दाखवेन की म्हणजे काम कसं करतात तेही एक मी करून दाखवेन। सकाळी आपण घराच्या बाहेर पडताना तुमचं सासऱ्यांशी काही बोलणं झालं का की त्यांनी आशीर्वाद दिला का? त्यांचा आशीर्वाद मी पहिला घेणारच, कारण हे माझं कुटुंब आहे ते आणि मोठ्यांचा मी आशीर्वाद घेतल्याशिवाय बाहेर नाही जात। तसंच एक चर्चा आहे की तसे तुमचे पूजा घोसाळकर यांनाही सुद्धा त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे उपटाकडून। मला नाही माहिती त्याबद्दल, मी नाही बोलू शकत। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र आतापर्यंत सुमारे 900 इच्छुकांना AB फॉर्म देण्यात आल्याची माहिती असून त्यापैकी 55 जणांची नावे समोर आली आहे। त्यामुळे ठाकरे गटांच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं चित्र आहे।
दरम्यान 24 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी ऐतिहासिक युतीची घोषणा केली। या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली असून आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी ही निवडणूक होणार असून सत्तेसाठी 114 जागांचा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे। तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महायुती एकत्र लढणार आहे। त्यामुळे 114चा जादुई आकडा कोण गाठणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची अधिकृत उमेदवार यादी कधी जाहीर होते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली। मुंबई महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली। भाजपकडून एकूण 66 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून ठाकरे गटाच्या शिवसेनेला थेट आव्हान देणारे तगडे उमेदवार या यादीत समाविष्ट करण्यात आलेत। पक्ष नेतृत्वाने अनुभवी नगरसेवकांसोबतच काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली असून मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। स्थानिक समीकरणे, मागील कामगिरी आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन ही उमेदवारी यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, शिंदे गटासह महायुती म्हणून निवडणूक लढणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधूच्या युतीविरोधात भाजपने पहिल्याच यादीत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। या घोषणामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून आता उर्वरित पक्षांच्या पुढील याद्यांकडे सर्वांचं लक्ष लागले। भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेत। प्रभाग 23 मधून भाजपचे उमेदवार निलेश चौधरी, नारायण चौधरी, भारती चौधरी आणि अस्मिता चौधरी हे निवडणूक रिंगणात उतरले असून उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारो कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी भव्य मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं। या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून प्रभाग 23 मधील निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचं चित्र आहे। जळगाव महापालिका निवडणुकीसंबंधी भाजप आणि शिवसेना युतीची बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृहात रविवारी पार पडली। मात्र जागा वाटपाबाबत मतभेद निर्माण झाल्यामुळे गुलाबराव पाटील यांनी अवघ्या 15 मिनिटांनंतर बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। बैठक सुरू झाल्यानंतर तात्काळ मतभेदाचे वातावरण तापलं आणि मंत्री गुलाबराव पाटील चर्चेतून निघून गेले। त्यांच्या नाराजीबद्दल त्यांनी पत्रकारांशी काही बोलले नाहीत। मात्र भाजपकडून निवडणूक प्रमुख, महापालिका प्रतिनिधी आणि इतर नेते सहभागी होते। मात्र जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्यामुळे चर्चा पुढे ढकलण्यात आली। सूत्रांनी सांगितलंय की 50-20-5 या तात्पुरत्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू आहे, परंतु अंतिम निर्णय अद्यापही स्पष्ट झालेला नाही। या राजकीय घडामोडीमुळे भाजप शिवसेना महायुतीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर निर्णय किती लवकर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। तर राखी जाधव ह्या आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या। त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। दरम्यान भाजपकडून राखी जाधव यांच्या प्रवेशाचं स्वागत करण्यात आलं असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आगामी निवडणुकीमध्ये फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या पक्षप्रवेशावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मुंबई बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।